संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन हे पुणे शहरामध्ये झालेलं आहे। मोठ्या भक्तिभावामध्ये वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये तल्लीन झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। आता नुकतंच जर पाहिलं तर तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे त्यांच्या ते ठिकाण आहे निवडुंगा विठोबा मंदिर त्या ठिकाणी विसावलेली आहे। तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आता आगमन डेक्कन मार्गामधून ही पालखी जी आहे ती पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळते। मोठ्या भक्तिभावामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी वारकरी जे आहेत ते भक्तिभावामध्ये तल्लीन झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं चित्र सध्या जे आहे ते पाहायला मिळते। आपण बघतो की खूप मोठ्या संख्येने वारकरी वर्ग जो आहे राज्यभरामधून या पालखी सोहळ्यामध्ये जो आहे तो दाखल झालेला आहे। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। माऊली कुठून आले? तर आपण बघतोय की या पालखी सोहळ्यामध्ये खूप मोठ्या संख्येने देवाची आळंदी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आता जे आहे ते आगमन या ठिकाणी जे आहे ते होणार आहे। मोठ्या भक्तिभावामध्ये आता सध्या जर पाहिलं तर लक्ष्मी रोड या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन होणार आहे। त्या अनुषंगाने जर पाहिलं तर रस्त्याच्या दुतर्फा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जी आहे ती गर्दी सुद्धा झालेली आहे। खरं तर ज्ञानेश्वर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत भक्तिभावामध्ये जे आहेत ते वारकरी जे आहेत ते तल्लीन झाल्याचं चित्र सध्या जे पाहायला मिळते। माऊली कसा अनुभव आहे वारीचा? वारीचा अनुभव हा खूप चांगल्या पद्धतीने आहे। पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे। लाखो वारकरी ह्या कुणाच्या आमंत्रणाशिवाय सुद्धा ही पंढरपूरची वाट धरतात आणि ती वाट धरून मोठ्या संख्येने भक्तिभावाने पंढरपूरची वारी निष्काम भावनेने पांडुरंगाची करतात। त्यामुळं कुणाला आमंत्रण न देता ही पांडुरंगाचा सोहळा आज जगद्गुरु तुकोबाराय असतील, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असतील यांचं 2 दिवसापूर्वी प्रस्थान होऊन त्या पालख्या आज पुण्यात विसावतील। उद्याचा मुक्काम होऊन परवा दिवशी त्यांच्या पुढील मुक्कामाला मार्गस्थ होतील। एक 365 दिवस आणि हे वारीचे जे दिवस असतात त्यामध्ये कशा पद्धतीचा फरक असतो, कसा उत्साह? 365 दिवसाची जी चेतना आहे ती ह्या 20-22 दिवसाचा जो सोहळा आहे या सोहळ्यात मिळते आणि खूप आनंदाने भक्तिभावाने आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा संपूर्ण महाराष्ट्रातनं या पालख्या विविध संतांच्या या पंढरपूर या ठिकाणी जातात। एक चैतन्य ऊर्जा या वारीतनं सामान्य वारकऱ्याला ही मिळत असते। खरं तर या वारीमधून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते। असे या ठिकाणी वारीमध्ये सहभागी झालेले जे आहेत ते लोकसंख्या आहेत। राज्यभरामधून खूप मोठ्या संख्येने वारकरी वर्ग जो आहे तो या वारीमध्ये सहभागी झालेला आहे। त्यांच्या सुद्धा आपण बोलणार। माऊली कुठून आले? कितवी वारी आहे? हे 22वी वारी आहे। 22वी वारी। कसं वाटतं वारीमध्ये सगळं सहभागी झालं? वारी सारखा आनंदच नाही कुठं। लय भारी। काय मागितलंय पांडुरंगाकडे? वारी पंढरपूरला चालली आहे, पांडुरंगाकडे काय मागितलंय? काय मागायचं? हाय आयुष्यावर तुझी सेवा घडू एवढंच आमच्या हातून। माऊली तुम्ही कुठून आहे? मनसर। कसं वाटते वारी? तू लय भारी वाटते, लय भारी वाटते। एखादा अभंग म्हणा की। आपण बघतोय की खूप मोठा वर्ग वारकरी वर्ग जो आहे त्या वारीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र जे आहे सध्या पाहायला मिळतंय। खरं तर त्यांच्याशी आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत, बोलणार आहोत। माऊली कुठून आले? दौंड आले। कितवी वारी आहे? पाचवी आहे। कसं वाटतंय वारी? बरे वाटते, बरं वाटतं। काय मागितलं पांडुरंगाकडे? सुख शांत। तर यांची ही 5वी वारी आहे। आपण बघतोय की मागे जर पाहिलं तर अक्षरशः हजारोंचा जनसागर जो आहे या वारीमध्ये खूप मोठ्या भक्तिभावामध्ये या ठिकाणी तल्लीन झालेला आहे। आत्ता मी लक्ष्मी रोडवरती आहे। लक्ष्मी रोडवरती दुतर्फा जर पाहिलं तर प्रचंड गर्दी झालेली आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन होणार आहे आणि या पालखीच्या स्वागतासाठी पुणेकरांनी अक्षरशः लक्ष्मी रोड या ठिकाणी दुतर्फा जी आहे ती प्रचंड गर्दी केलेली आहे। आपण बघतोय की पोलिसांचंही खूप मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा या ठिकाणी आहे सहभागी झालेला आहे। प्रभात बँड बाजा पथक हे सुद्धा या ठिकाणी दाखल आहे। आपण पाहतो की छोटा चिमुकला जो आहे, छोटा माऊली जो आहे तो हातामध्ये भगवी पताका घेऊन या ठिकाणी आपण पाहतोय। अत्यंत गोंडस असा या ठिकाणी जो आहे तो दिसतो आहे। माऊलीच्या स्वागतासाठी माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी भक्तिभावामध्ये हे सगळा वारकरी वर्ग जो आहे तो सध्या झालेला आहे। सध्या बँड आहे, प्रभात बँड
हे सुद्धा माऊलींच्या स्वागतासाठी या ठिकाणी पाहायला मिळतंय. जर पाहिलं तर अत्यंत छोटा चिमुकला जर पाहिलं तो सुद्धा या माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी हातामध्ये भगवी पताका घेऊन तो सुद्धा माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेला आहे. प्रचंड अशी गर्दी रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी जी आहे ती पाहायला मिळतीये. राज्यभरामधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून हे वारकरी जे आहे त्या वारीमध्ये सहभागी झाले. माऊली कुठून आले? आळंदीवरून आले. कसा आहे, कितवी वारी आहे? आता दुसरी आहे. दुसरी आहे. कसा अनुभव आहे? चांगलं आहे. खर तर हे आळंदीवरून सगळे वारकरी जे आहेत ते या वारीमध्ये जे आहे सहभागी झालेले आहेत. माऊली कुठून आहे? कुठून आले? आळंदी. कितवी वारी आहे? माझी 14वी. 14वी. कसा अनुभव आहे वारीचा? एकदम छान आहे. काय पांडुरंगाकडे काय मागितलंय? 14वी वारी आहे. काय पांडुरंगाकडे सगळ्यांना सुखी ठेवावं हीच मागणी आहे आपली. पांडुरंग सुखी ठेवा. माऊली एखादा अभंग म्हणा. आता काय मोठं नाही जमलोय चलून. अभंग म्हणा एखादा. एक गाव में विठोबाचे नाव, एक गाव में विठोबाचे नाव, हरिकाचे काम नाही आता, हरिकाचे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तार, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा. आपण बघतोय की अत्यंत भक्तिरसामध्ये वारकरी वर्ग सगळा जो आहे तो तल्लीन झालेला आहे. या ठिकाणी पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आता लक्ष्मी रोड या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड अशी पुणेकरांनी गर्दी केलेली आहे. माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी हा सगळा जो वारकरी वर्ग आहे, पुणेकर आहेत, ते ह्या वारीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र जे आहे सध्या पाहायला मिळतं. मागे जर पाहिलं तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं आता या ठिकाणी जे आहे ते आगमन होताना पाहायला मिळते. प्रचंड उत्साह जो आहे तो पुणेकरांमध्ये आहे. जर पाहिलं तर या ठिकाणी सकाळपासूनच प्रचंड उत्साह जर पाहिलं तर तुम्ही जिकडे पाहाल तिकडे वारकऱ्यांची प्रचंड गर्दी जी आहे या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी जर पाहिलं तर मानाचा नगारखान्याचं या ठिकाणी जे आहे ते आगमन झालेलं आहे. अतिशय भक्तिभावामध्ये हा सगळा वारकरी वर्ग जो आहे तो तल्लीन झालेला आहे. हातामध्ये टाळ मृदुंगाचा गजर, मुखी विठू नामाचा जयघोष करत, हातामध्ये भगवी पताका घेऊन हा सगळा वारकरी वर्ग जो आहे या ठिकाणी सहभागी झाले. आपण पाहतोय की त्या ठिकाणी फुलांची वृष्टी जी आहे ते ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीवरती पुणेकरांकडून जी आहे ती केली जाते. प्रचंड उत्साह जो आहे या ठिकाणी पुणेकरांमध्ये सध्या पाहायला मिळतं. आपल्यासोबत इतरही काही वारकरी वर्ग आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. माऊली कुठून आले? पुणे कसबापेठ. कसबापेठ. कितवी वारी आहे? 27वी. 27वी. काय अनुभव आहे? कसा अनुभव वाटतो जेव्हा स्वारीमध्ये सहभागी होता? मस्त, एकदम मस्त, एकदम मस्त. एकदम मस्त. काय मागितलंय पांडुरंगाकडे? काय नाही, जे इच्छा पूर्ण करायची ती. ते इच्छा. तुमची कितवी आहे? आमची 5वी. 5वी आहे. वारीत सहभागी झाल्यावर कसा आनंद असतो? जो पैशाने मिळत नाही तो आनंद कुठेही मिळत नाही. वारी सारखा आनंद. पांडुरंगाकडे काय मागितलं? काही नाही, सर्व सुखी राहावं. सर्व सुखी राहा. तुमची कितवी आहे? हा? तुमची वारी कितवी आहे? बघायला आलोय. बघायला आलो. कसं वाटतंय? आनंद वाटतो. पंढरपूर म्हणजे वारीमध्ये सहभागी वगैरे होणार आहे का? वारी म्हणजे जे पंढरपूर आहे ताई तुम्ही कुठं? बघायला आली आहे, पण खूप छान वाटतंय. जे पंढरपूरच इथं आल्यासारखं वाटतंय. छान वाटतंय. बाबा तुम्ही कुठले? पुण्यातले. पुण्यात. इथेच राहतो, सदाशिव बेडक. कसं वाटतंय वारी माऊलीची? खूप छान आहे. आम्ही दरवर्षी बघायला येतो, मुलांना पण घेऊन येतो. खूप छान आहे. कुठला टीव्ही आहे हा? टॉप न्यूज मराठी. टॉप न्यूज मराठी चॅनल. खरं तर बघतोय की खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी जर पाहिलं तर सहभागी झालेले आहेत. काय सांगाल, कसा उत्साह आहे वारी सहभागी? कसा उत्साह आहे वारीमध्ये सहभागी झालेला आहे? खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. अशीच कायम आम्हाला संधी मिळू दे, आनंद घेण्याची, आनंद देण्याची. वारीसारखी मजा नाही, वारीसारखी मजा नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
सब संतन की जय. या ठिकाणी जर पाहिलं तर खूप मोठ्या भक्तिभावामध्ये वारकरी वर्ग जो आहे तो वारीमध्ये सहभागी झालेला आहे. पाहतोय जिकडे पाहावं तिकडे हजारोंची गर्दी, वारकऱ्यांचा प्रचंड या ठिकाणी जयघोष, विठुनामाचा गजर, हातात टाळ मृदुंगाचा गजर करत थेटपणे हातामध्ये भगवी पताका घेत हा जो वारकरी वर्ग आहे या वारीमध्ये तल्लीन झालेला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पांडुरंगाला भेटण्याची ओढ या ठिकाणी जाणवती. हा सगळा जो वर्ग आहे तो पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीला एकत्र येत पांडुरंगाचा जो आहे दर्शन घेणार आहे. याच ठिकाणी आपण बघतोय की अभंग गात हा सगळा वारकरी वर्ग जो आहे तो या ठिकाणी वारीमध्ये सहभागी झालेला आहे. माऊली कुठून आलाय? माऊली कुठून आलाय? कसबापेठ. पुण्यातलेच आहेत. माऊली कुठून आहे? अहिल्यानगर. अहिल्यानगर. कितवी वारी आहे? 10वी. 10वी आहे. कसा अनुभव आहे? 10वी वारी आहे. एकदम मस्त, छान हा? छान. काय मागितले पांडुरंगाकडं पंढरपूरला चाललाय? महागायची काही गरज पडलीच नाही आजपर्यंत कधी. पडली नाही. नाही, जे काही दिले पांडुरंगाने स्वतः. भरपूर दिले. माऊली तुम्ही कुठून आहे? आनंदी. आळंदीची आहे. कितवी वारी आहे? आणि पुण्यापर्यंत दरवर्षी येत असतो. दरवर्षी. कसं आहे त्या आळंदीवरून पुण्यापर्यंत येत आहे पायी हे वारी करताय? आनंद आहे, आनंद, आनंदाची वारी आहे. आनंदाची वारी. काही मागितलं काय पांडुरंगाला? काय मागणार? सगळं दिलेलं आहे. सगळं दिलं. हा, न मागता दिलं. न मागता दिलेलं आहे सगळं. तुम्ही सगळे आळंदीचेच का? खरं तर बघतो आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये हा जो सगळा वर्ग आहे तो सहभागी झालेला आहे. माऊली कुठून आहे? पाटण. या ठिकाणी पाहतोय की आश्वाचं सुद्धा या ठिकाणी जे आहे ते आगमन झालेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुणेकरांची मोठी गर्दी या ठिकाणी जी आहे ती पाहायला मिळते. हातामध्ये भगवी पताका घेऊन हा सगळा जो वारकरी वर्ग आहे या वारीमध्ये सहभागी झालेला आहे. भक्तिभावामध्ये तल्लीन झाल्याचं चित्र हे आहे सध्या पाहायला मिळते. प्रत्येकाच्या हातात भगवी पताका आणि पालखीच्या मध्ये नको. हा प्रचंड अशी या ठिकाणी आहे जी गर्दी, वारकऱ्यांची गर्दी जी आहे सध्या सध्या जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे. नुकतंच आता लक्ष्मी रोड या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं आता आगमन होत आहे. त्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागतासाठी पुणेकरांनी अक्षरशः दुतर्फा प्रचंड अशी गर्दी केलेली आहे. प्रत्येकाच्या टाळ मृदुंगाचा गजर असेल, मुखामध्ये विठुनामाचा जयघोष, हातात भगवी पताका घेत प्रत्येकाला पंढरपूरचं वेद, पांडुरंगाचं वेद या ठिकाणी जे आहे ते लागलेलं आहे. बघतोय आपण प्रचंड उत्साह आहे. प्रचंड उत्साह हा जो आहे तो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी ओसंडून वाहताना दिसतोय. आता ह्याच्या पालखीचं त्या विसावा आहे तो आता त्या ठिकाणी भवानी पेठेमध्ये असणार आहे. आणि या ठिकाणी ह्या ज्या दिंड्या आहेत एका पाठोपाठ एक दिंड्या त्या वारीमध्ये ज्या सहभागी झालेल्या आहेत त्या दिंड्या आपण या ठिकाणी जे आहेत ते सध्या पाहतो आहेत. माऊली कुठून आले? जावली तालुका सातारा. साताऱ्यातून. कितवी वारी आहे? ही माझी 10वी वारी आहे. कसा अनुभव आहे? काय मागितले? एक नंबर अनुभव आहे. अनुभवाबद्दल कसा काय नाही, एकदम फ्रेश वाटतंय. वर्षानुवर्ष ना बॅलन्स सुट्ट्या कामाचे राखून ना मी दिंडी सोहळा आहे पार पाडत असतो. या 365 दिवस आणि हे जे 18-19 दिवस असतात हे कसे असतात? एकदम सुख आणि समाधानासारखे दिवस असतात. हे परफेक्टली ना मन लावून ना फक्त भजन कीर्तन देवाचं करत नामस्मरण केल्यानंतर पूर्णपणे मनाची समाधान शांती होत लागते. वर्षभरात आहे ना काही मार्ग अडथळे वगैरे काही येत नाही बघा. वर्षभरात ना एकदम परफेक्टली जात असतात. वर्षभरात परफेक्ट असं ह्या पाहतोय आपण. या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षरशः विठू नामाचा गजर